मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी माईंना आम्हाला कशासाठी बोलावलं आहे असं विचारते. त्यावर माई दरवर्षीप्रमाणे उद्या दादांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे, कंपनीतली माणसं येणार आहेत असं सांगतात. तेव्हा शालिनी त्यात आम्ही काय करणार आहे, सत्कार तर कंपनीतच होणार असेल ना असं बोलते. त्यावर माई यावेळेला सत्काराचा कार्यक्रम आपल्या घरातच करायचा आहे असं मी ठरवलं आहे असं सांगतात. आणि बाहेर मांडव घालावा लागणार, घर सजवावे लागणार, शिवाय 5-50 लोकांचं जेवण नाश्ता पाणी करावं लागणार आहे असं बोलत आपल्या गौरीला एक गोष्ट सुचली आहे असं सांगतात. त्यावर शालिनी तिचं डोकं तर लय भारी चालतं, तिला काय सुचलं आहे आता असं बोलू लागते. तेव्हा माई उशिरा का होईना तुम्हाला कळालं म्हणायचं असं बोलत कंपनीचे माणसं दादांचा सत्कार करणार म्हटल्यावर ते काहीतरी भेटवस्तू घेऊन येणार, मग त्यांना आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यावे लागणार आहे ना, आणि ते काय द्यायचं ते तुम्ही डोकं लढवून ठरवा असं सांगतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा शालिनी देवकीला तुला काय सुचत आहे का, आपण काय रिटर्न गिफ्ट द्यायचं ते असं विचारते. तेव्हा देवकी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असताना तर मला सुचलं असतं, आता यांना काय द्यायचं आहे ते मला काही सुचत नाही असं सांगते. तेव्हा शालिनी या गौरीला सुचेल आपण तिलाच विचारूया की असं म्हणते. तेव्हा गौरी पण ही जबाबदारी माईंनी तुमच्यावरती दिली आहे ना, तुम्हीच विचार करून ठरवा असं सांगते. तेव्हा शालिनी आम्ही ठरवून वस्तू घेऊन आलो आणि माईंना नाही आवडलं तर काय करायचं असं बोलते. तेव्हा गौरी तुम्ही एखादा परफ्यूम, घड्याळ किंवा गणपतीची मूर्ती आणू शकता असं सांगते. तेव्हा देवकी पण ते माईदादांना पटायला पाहिजे ना असं बोलते. त्यावर गौरी मग तुम्ही एक पुस्तक आणा, त्यांना वाचनाची गोडीसुद्धा लागेल असं सांगते. तेव्हा शालिनी गृह उद्योगामध्ये काम करणारी माणसं आहेत ती घरी जाऊन पुस्तक वाचत बसणार आहेत का ती असं बोलू लागते. आणि तू जाऊन कोणती तरी एक गिफ्ट वस्तू घेऊन ये असं गौरीलाच सांगते. तेव्हा गौरी ठीक आहे, हे काम मीच करेन असं शालिनी आणि देवकीला सांगते. पण तुम्ही निवांत बसू नका, मी आता जाता जाता डेकोरेटरला फोन करते, त्यांच्याकडून तुम्ही मांडव घालून घ्या असं सांगते. तेव्हा देवकी पण हे काम तर तुला करायला सांगितलं होतं ना असं गौरीला बोलते. तर गौरी आता तुमचं काम मी करत आहे तर माझं काम तुम्ही करा की असं त्या दोघींना बोलते. तेव्हा शालिनी ठीक आहे, तुझं काम आम्ही करू असं गौरीला सांगते. तेव्हा गौरी तिथून निघून जाते. त्यानंतर देवकी शालिनीला आता आपल्याला त्या मांडववाल्याच्या मागे मागे फिरावे लागेल, आपण रिटर्न गिफ्ट आणायला गेलो असतो ना, त्यात आपली शॉपिंगसुद्धा झाली असती, तुम्ही कशाला ती जबाबदारी अंगावरती घेतली असं बोलते. तेव्हा शालिनी मला जशी जबाबदारी घेता येते ना, तशी झटकता सुद्धा येते असं देवकीला सांगते. तर दुसरीकडे माई कोणाला तरी फोन लावून मी नंदिनी शिर्के पाटील बोलत आहे असं सांगत असतात. तेव्हा दादा तिथे उभारून गाण्याचा आस्वाद घेत असतात. तेव्हा माई दादांवरती ओरडून ते गाणं बंद करा असं सांगतात. तेव्हा दादा तसं गाणं बंद करून टाकतात. तेव्हा माई परत फोनवरती बोलू लागतात. तर दादा तुम्ही कोणाबरोबर बोलत आहे असं माईंना विचारून त्यांचं डोकं फिरवतात. तेव्हा माई दादांना इशाऱ्याने थांबायला सांगतात आणि तुम्ही मोठी माणसं आहे म्हणून मी स्वतःहून फोन करत आहे असं सांगत असतात. तेव्हा दादा कोण मोठी माणसं असं जोराने माईंना विचारतात. तेव्हा माई फोन थांबवतात आणि त्यांना ऐकू गेलं तर काय म्हणतील ते, तुमच्या केसाबरोबर तुमचा मेंदू पण गळून पडला आहे का असं दादांना बोलू लागतात. इतक्यात बाहेरून जयदीप, उदय आणि मल्हार येतात आणि त्यांचं ते बोलणं ऐकून हसू लागतात. तेव्हा माई फोनवरती माफी मागत मी तुम्हाला नंतरच फोन करेन असं सांगून फोन ठेवून देतात. तेव्हा उदय माईंना दादांना थोडं बाहेर घेऊन जायचं होतं असं बोलतो. तेव्हा माई उदयवरती ओरडत कशासाठी असं विचारतात. तेव्हा उदय मी नाही असं जयदीपचं बोलणं आहे असं सांगतो. तेव्हा माई जयदीपला कशासाठी असं विचारतात. त्यावर जयदीप मी नाही असं म्हणून मल्हारकडे बोट करतो. तेव्हा माई मल्हारला तुझं काय म्हणणं आहे असं विचारतात. तेव्हा मल्हार माझं काही सुद्धा म्हणणं नाही, मला सकाळचा खुराक मिळाला आहे ना, माझं सगळं झालं आहे असं सांगतो. तेव्हा माई चिडतात आणि तुमचा काय टाइमपास चालला आहे का असं बोलतात. त्यावर जयदीप माईला आम्ही तिघांनी असं ठरवलं आहे की उद्या सत्कार समारंभासाठी नवीन सूट घ्यायचा दादांसाठी असं सांगतो. तेव्हा दादा माझ्यासाठी सूट कशासाठी पाहिजे, कपाटामध्ये एवढे कपडे पडले आहेत ना, त्यातलाच एखादा मी घालीन असं सांगतात. त्यावर मल्हार आम्ही तुमचं काही ऐकणार नाही, तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला उचलून नेऊ असं बोलतो. तेव्हा दादा तसं नको, मी येईन तुमच्याबरोबर असं सांगतात. त्यावर उदय आम्ही दुपारचं जेवण बाहेरच करू असं माईंना सांगतो. तेव्हा माई दुपारचं सुद्धा बाहेर करा, रात्रीचं सुद्धा बाहेर करा आणि जे काय करायचं आहे ते बाहेरच करा, पण या माणसाला इथून एकदा बाहेर घेऊन जावा असं सांगतात. तेव्हा ते सर्वजण तिथून निघून जातात. तर माई परत फोनवरती बोलू लागतात.
तर दुसरीकडे गौरी बाहेर गिफ्ट आणायसाठी गेलेली असते आणि रिक्षामधून खाली उतरते तेव्हा कोणीतरी गौरीचा पाठलाग करत असतो. तेव्हा गौरीला कोणीतरी पाठलाग करत असलेलं जाणवतं. तेव्हा गौरी मागं वळून बघते तर तिथं कोणच नसतं. तर गौरी परत पुढे चालू लागते. तेव्हा गौरीला परत मागून कोणीतरी येत असल्याचा भास होऊ लागतो. तेव्हा गौरी परत थांबते आणि मागे वळून बघते तर तेव्हा सुद्धा मागे कोणी नसतं. तर गौरी परत पुढे चालू लागते आणि थोड्या वेळाने घरी पोचते तर मांडववाले तसेच बसलेले असतात. तर गौरी त्यांच्यावरती ओरडू लागते आणि ही वेळ काय मोबाईल बघत बसण्याची आहे का असं म्हणते. तेव्हा मांडववाले आम्हाला कोणी काही सांगत नाही, कुठे मांडव टाकायचा आहे ते असं बोलतो. तेव्हा गौरी मग तुम्ही कोणाला तरी विचारायचं होतं ना असं बोलते. तर मांडववाला आम्ही शालिनी मॅडमना विचारलं होतं पण त्यांनी सांगितलं आहे की गौरी मॅडम आल्यानंतर त्यांनाच विचारा, आम्हाला यातलं काही माहिती नाही असं सांगतो. तेव्हा गौरी त्या असं कसं काय बोलल्या असं म्हणून आतमध्ये निघून जाते. तेव्हा शालिनीला मंडपाचे काम अजून का नाही झालं असं विचारते. तेव्हा शालिनी अजून कसं काय नाही झालं असं गौरीलाच परत विचारू लागते. तेव्हा गौरी मी तुम्हालाच काम सांगून गेले होते आणि तुम्ही मलाच काय विचारत आहे, उद्या सकाळपर्यंत सर्व कामं झाली पाहिजे होती ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं असं बोलते. तर शालिनी आम्ही गेलो होतो तिथं आम्हाला काही कळालं नाही मंडप कुठं टाकायचा होता ते असं सांगते. तर देवकी आम्ही गेलो होतो तर आमचा तिथं गोंधळच झाला असं सांगते आणि गौरीचं डोकं फिरवू लागते. तेव्हा गौरी आपण काय पहिल्यांदा घरासमोर मांडव टाकत आहे का असं बोलते. त्यावर शालिनी दरवर्षी आपण मांडव टाकतो पण त्याचं काम तू किंवा माई बघता, पण यावर्षी ते काम आमच्यावरती आलं आहे ना आणि त्यात जर काही चुकामुक झाली तर माई आम्हालाच ओरडल्या असत्या म्हणून आम्ही तुझी वाट बघत बसलो असं सांगते. तेव्हा गौरी शालिनीला तुम्ही काम टाळण्यासाठी जे डोकं वापरता ना तेच जर तुम्ही काम करण्यासाठी वापरलं असतं ना तर तुम्ही कुठल्या कुठे गेला असता, पण ते सुद्धा तुम्हाला जमणार नाही ना असं बोलत दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद तुम्हाला कधी बघताच आला नाही. आता सुद्धा मी तुम्हाला कामाला लावू शकते पण माझ्या दादांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाची तयारी मनापासूनच व्हायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला जर करायचं असेल तर करा, नाहीतर राहू दे असं शालिनी आणि देवकीला सांगते. त्यावर शालिनी आम्ही कधी नाही म्हणालो का असं बोलते. तर गौरी तुम्ही हो सुद्धा म्हणाला नाही आणि जर तुम्हाला खरंच करायचं होतं ना तर तुम्ही माईंना विचारायचं होतं, मला फोन करायचा होता असं बोलू लागते. तेव्हा देवकी हसते आणि एवढी साधी गोष्ट लक्षात नाही आली आमच्या असं बोलते. तेव्हा तुमच्या लक्षात येणार सुद्धा नाही कारण हा सत्कार दादांचा आहे, त्यात तुम्हाला काय मिळणार नाही म्हणून तुम्ही ते केलं नाही असं गौरी बोलते. आणि तुम्ही यातलं काही काम करू सुद्धा नका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीसारखं माझ्या कामात जर खोडा घालायचा किंवा या कार्यक्रमात विघ्न आणायचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी नाही तर गीताशी पडेल असं त्या दोघींना सांगते आणि तिथून निघून जाते. तर शालिनी देवकीला जर मी आता नाही विघ्न आणलं ना तर नाव नाही लावणार शालिनी असं बोलते. तर त्यानंतर रात्री आम्हाला परत रंगनाथचा फोन येतो. तेव्हा आम्हा मी तुला किती वेळा सांगितलं आहे मला फोन करत जाऊ नकोस असं बोलत असते आणि मला तुला पैसे द्यायला जमणार नाही आणि मी तुला भेटायला सुद्धा येणार नाही असं सांगत असते. तर रंगनाथ तिकडून धमकावतो. तेव्हा आम्हा भेटायला यायला तयार होते आणि फोन ठेवून देते आणि रंगनाथला भेटायसाठी घराबाहेर चाललेली असते. तेव्हा गौरी आम्हाला तू कुठे चालली आहेस असं विचारते. तेव्हा आम्हा मी फिरायला चालले आहे, आत्ता जेवण झालं आहे ना माझं असं बोलते. तर गौरी आम्हाला मी फुलं घेऊन आली आहे, आपल्याला आत्ताच्या आत्ता हार बनवावा लागणार आहे, उद्या सकाळी होणार नाही असं सांगते. तेव्हा आम्हा गौरीबरोबर परत मागं फिरते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी छान आवरून तयार होत असते. तेव्हा जयदीप मागून येतो आणि गौरीला खूप सुंदर दिसत आहेस असं बोलत मी तुला नाही तर तुझ्या गजऱ्याला बोललो असे म्हणतो आणि सगळा दोष या गजऱ्याचाच आहे आणि त्याच्या सुगंधाचा आहे असं बोलत असतो आणि असं बोलताना गौरीला मिठी मारतो. तेव्हा गौरी जयदीपला तुला भलत्या वेळी भलतंच काहीतरी सुचतं, खाली सर्वजण वाट बघत असतील असं सांगते. तेव्हा जयदीप वाट बघू देत असं म्हणून परत गौरीला मिठी मारतो. तर गौरी मी एवढी छान आवरली आहे, तू सगळी वाट लावून टाकशील असं म्हणून ती जयदीपपासून बाजूला जाते. तेव्हा जयदीप गौरीचा हात पकडतो आणि गौरीला जवळ खेचून घेतो. तर गौरी अरे देवा असं जयदीपच्या मागं बघून बोलते. तर जयदीप मागे वळून बघतो तेव्हा गौरी तिथून सटकून निघून जाते. तेव्हा जयदीप सुद्धा तिच्या मागे जातो. तर त्यानंतर देवकी आतमध्ये येते आणि टेबलवरती ठेवलेला चाव्यांचा सल्ला हातामध्ये घेते आणि बेडखाली लपवून ठेवते आणि जाऊबाईंनी दिला सल्ला आणि मी लपवला छल्ला असं बोलून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे माई मला हे काही नाही आवडलं, तुम्ही तिघे मिळून दादांसाठी सूट आणणार होतात ना आणि तुम्ही तर वर्षानुवर्षाची सफारीच घेऊन आला आहे दादांसाठी असं बोलतात. त्यावर मल्हार माईंना आम्ही काल दादांना इतक्या विनवण्या केल्या तर दादा म्हणाले मी घेतले तर सफारीच घेणार, बाकी काही घेणार नाही, तर मग यांच्या हट्टासमोर आमचं काय चालणार असं म्हणून आम्ही गप्प बसलो असं सांगतो.
इतक्यात उदय तिथं येतो आणि माझा सदरा कसा दिसत आहे असं सगळ्यांना विचारतो. तेव्हा मल्हार उदयला सत्कार दादांचा आहे तुझा नाही असं सांगतो. त्यावर उदय मल्हारला तू बघशीलच एक दिवस माझा सुद्धा सत्कार होईल असं सांगतो. तेव्हा मल्हार त्याचा मला सुद्धा आनंद होईल, पण त्याच्यासाठी चांगली कामं करावी लागतात आणि जर तू तसं केलंस ना तर मी स्वखुशीने तुझा सत्कार करेन असं सांगतो. इतक्यात जयदीप आणि गौरी तिथं येतात. तर माई गौरीला किती वेळ लावलास असं बोलतात. तेव्हा गौरी हा जयदीप मला सोडतच नव्हता असं सांगते. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर जयदीप लाजतो आणि खरं तर गौरीनेच तयार व्हायला वेळ लावला असं सांगतो. तर गौरी आता तू माझ्यावर का ढकलत आहेस असं म्हणून जयदीप बरोबर भांडू लागते. तर माई ठीक आहे काही हरकत नाही असं बोलतात आणि जयदीपला बायका जेवढ्या जास्त वेळ लावतात ना तेवढ्याच त्या जास्त सुंदर दिसतात असं बोलतात. तेव्हा रेणुका माईंना करेक्ट आहे असं बोलते. तर दादा जयदीपला बसायला सांगतात. तेव्हा जयदीप आज गौरी छान दिसत आहे ना मग तुम्ही तिलाच बसायला सांगा असं म्हणून चिडू लागतो. तेव्हा माई केवढा जळफळाट झाला आहे एका माणसाचा, आता त्याला रुसून एका कोपऱ्यात बसू दे, तू इथं येऊन बस रेणुकाच्या शेजारी असं गौरीला सांगतात. तेव्हा गौरी जयदीपकडे बघू लागते. तर माई गौरीला तू त्याची काय परवानगी घेत आहेस, इथं तुझी सासूबाई सांगत आहे ना तुला, त्याची काय बिशाद आहे तुला अडवायची असं बोलतात. तर उदय जयदीपला तू आमच्याजवळ येऊन बस असं म्हणतो. तेव्हा जयदीप उदयला नको असे म्हणत मी इथं वेगळाच बरा आहे असं सांगतो. तर रेणुका आपल्या सगळ्यांच्या मध्ये त्या शालिनी वहिनी आणि देवकी वहिनी दिसत नाहीत का त्या सुद्धा तयार व्हायला वेळ घेत आहेत असं बोलते. इतक्यात शालिनी आणि देवकी तिथं येतात. तेव्हा शालिनी आम्ही सगळ्यांसाठी चहा करत होतो असं सांगते. त्यावर माई मी हे काय बघत आहे, आमच्या कामचुकार सुना चक्क सेवेत लागल्या आहेत, यांचा सत्कार करायला पाहिजे तुमच्या ऐवजी असं दादांना बोलतात. तेव्हा शालिनी माईंना आज तुमचे टोमणे मी ऐकून घेईन, आज तर स्पेशल दिवस आहे ना असं बोलते. तेव्हा रेणुका हे सगळं फक्त आजच्या दिवसापुरतंच आहे असं माईंना बोलते. त्यावर शालिनी आणि देवकी सगळ्यांना चहा देऊ लागतात. तर गौरीजवळ जाऊन शालिनी आज मी तुझं ऐकलं आहे, मी सगळ्यांसाठी चहा घेऊन आले आहे असं बोलते. तेव्हा गौरी शालिनीला चांगली सुधारणा आहे तुमच्यात असं बोलते. तर शालिनी गौरीच्या हातामध्ये चहा देताना मुद्दामून तिच्या अंगावरती चहाचा कप टाकून देते आणि जोरजोराने ओरडू लागते. तेव्हा देवकी शालिनीचा हात पकडते आणि यांचा सकाळपासून हात खूप दुखत आहे असं सांगते. तेव्हा माई पण गौरीच्या चांगल्या साडीवरती डाग पडला आहे ना असं बोलू लागतात. तर शालिनी रडक्या आवाजामध्ये मी काय मुद्दामून केलं आहे का असं बोलू लागते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत स्टेजवरून देशमुख या बघा आल्या की गौराबाई असं बोलतात. तेव्हा मागून गौरी साध्या वेशामध्ये येत असते. तर ते बघितल्यानंतर शालिनी माईंना तुमची लक्ष्मी तर लंकेची पार्वती झाली आहे ना असं सांगते. तर त्यानंतर गौरी पुढे येत असताना सर्वजण तिच्याकडे बघत असतात. तेव्हा दादा नंदिनी गृह उद्योगाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या गौराबाईंना मी स्टेजवरती यायची विनंती करतो असं सांगतात. तेव्हा गौरी स्टेजवरती येते. तर जयदीप गौरीकडे बघू लागतो. त्यानंतर दादा सर्वांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या कंपनीची धुरा मी जयदीपरावांच्याकडे सोपवत आहे असं सांगतात. तर ते ऐकल्यानंतर शालिनी आणि उदयला खूप त्रास होत असतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.